मिडल क्लास सोसायटी मित्रमंडळाच्या वतीने आपण हा दीपोत्सव करतो। गेली 4 वर्ष या ग्राउंडला आपण अशीच रोषणाई, विविध ठिकाणी सेल्फी पॉइंट्स आणि समाजाला काहीतरी चांगला मेसेज जावो असं काहीतरी दिखावा करतो। तर त्याच अनुषंगाने यावर्षी आपण जे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले ज्यांना जागतिक दर्जा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मध्ये घेतलेले आहेत असे 12 किल्ल्यांची आपण प्रदर्शनी इकडे भरवली आहे। आणि तसेच प्रख्यात वक्ते श्री सुदर्शन शिंदे यांचं एक आपण व्याख्यान ठेवलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व गड किल्ल्यांवर त्यांनी पूर्ण माहिती दिली आणि ती माहिती देत असताना सोसायटीतील किंवा पनवेलमधील सगळी लोक ते खूप कान देऊन ऐकत होते आणि खरंच ते प्रेरणादायी होतं। यामध्ये आणखी कुठल्या कार्यक्रमात सन्माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक परेशदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोसायटी मित्रमंडळ हे वर्षभर अनेक उपक्रम घेत असतो। त्यातलाच दीपोत्सव हा एक भाग आहे। दीपोत्सव आम्ही गेली 4 वर्ष घेतोय। सुरुवात नवरात्रीपासून झाली। 20 वर्ष झंकार हे नवरात्री आपण याच मैदानावर घेतोय। त्याचबरोबर होळी असेल, रंगपंचमी असेल, त्याच्यानंतर पतंग महोत्सव असेल, असे नवीन उपक्रम आणि लोकांचा सहभाग जास्तीत जास्त असतो असे सगळे कार्यक्रम आम्ही इकडे या मैदानावर घेतो। या ठिकाणी आपण पाहतो अनेक फटाके वाजवले जात आहेत। फटाक्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सगळी सुविधा इथे आहे। गायनांचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आला। मुक्त छंद म्हणजे जो कोणी येईल अशा प्रकारचा पण कार्यक्रम आहे। हे सगळं नियोजन कसं आहे? रोज इकडे काही ना काही कार्यक्रम असतो। तुम्ही बॅकग्राऊंडला ऐकत असाल तर कराओके म्युझिक चालू आहे। एक सोसायटीचा संगीत प्रेमी ग्रुप म्हणून आहे जे रोज इकडे गाणी गातात। त्याचबरोबर विविध सेल्फी पॉइंट्समध्ये तुम्ही बघाल की तरुणाई पूर्ण सगळ्या सेल्फी पॉइंट्सवर जमलेली आहे। हे फोटो 1 दिवसाचे आहेत, पण या फोटोज जे आहेत ते आयुष्यभरचे मेमरीज आहेत। तर आम्हाला खूपच बरं वाटतं की इकडे जे आज फोटोज काढतात ते पुढचे वर्षभर त्यांचे घरातले कोणाचेही बर्थडेज असो काही असो, जेव्हा लोक स्टेटस स्टोरीज ठेवतात तर बहुतेक जे फोटोज असतात ते आमच्या कार्यक्रमातले असतात। हे बघून मनाला खूपच आनंद वाटतं। आणि तुम्ही बघाल की मागे फटाके फोडतायत, पण फटाके फोडताना पण आम्ही काळजी घेतो की कोणी रॉकेट नाही फोडले पाहिजेत, इतरांना त्रास नाही व्हायला पाहिजे याची पण आम्ही इकडे काळजी घेतो। निश्चितपणे या ठिकाणी महिला, मुले, फॅमिली सहित आपल्या मुलाबाळांना घेऊन या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्यासाठी सगळे आनंदोत्सव तुम्ही जे या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांच्याविषयी काय सांगा? बघा, समाजातला प्रत्येक घटक आणि तुम्ही जर बघाल तर लहान 2 वर्षाचे मुलं किंवा आपले आई वडील 6 महिन्याच्या बाळाला इकडे घेऊन येतात त्याचे फोटोज काढायला आणि 95 वर्षाची आजी आजोबाई येतात आणि इकडे बघून जेव्हा त्या लाईट खाली फोटोज काढतात त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतं आणि हेच आम्ही कमवलंय असं आम्हाला वाटतं। प्रत्येक माणूस जो बाहेर निघताना तुम्ही बघाल तर त्याच्या चेहऱ्यावर एक खुशी असते। त्याच्या आज दिवाळीला आपण एकमेकांच्या घरी जातो आणि मग आपल्या घरी पाहुणे आले की कुठे जायचं, तर पनवेलमध्ये सोसायटी मित्रमंडळातर्फे हे जे ग्राउंड आहे एक असं ठिकाण झालंय की लोक आपल्याकडे येणाऱ्या ज्या पाहुणे आहेत त्यांना इकडे घेऊन येऊ शकतात, काहीतरी दाखवू शकतात। सर्व इथे येणाऱ्या मंडळींना आणि सगळ्या नागरिकांना दिवाळीच्या निमित्ताने कशा प्रकारच्या शुभेच्छा द्याल, त्यांना काय संदेश द्याल? इकडे येणाऱ्या प्रत्येकाला व म्हणजे पनवेलमधल्या प्रत्येक रहिवासींना सोसायटी मित्रमंडळाकडनं आम्ही दिवाळीच्या खूप शुभेच्छा देतो। ही दिवाळी प्रत्येकाला भरभराटीची जावो आणि तसेच फटाके फोडताना, दिवे लावताना आपण काळजी घेतली पाहिजे की कोणालाही किंवा काहीही त्रास नाही हो। आज आपण बघतोय की नवी मुंबईमध्ये एक आगीची दुर्दैवी घटना झाली, काल कामोट्यामध्ये झाली। तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, कोणालाही त्रास नाही होता कामा। आता जरी तुम्ही बघाल की हे गाणे गातायत मागे, पण हे 10 वाजता आम्ही बंद करतो की आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रासही नाही व्हायला पाहिजे। प्रत्येकाने आपलं सण चांगलं आनंदाने उत्साहात साजरा केला पाहिजे। नक्कीच एक असं उत्कृष्ट रोषणाई इकडे करण्यात आलेली आहे, ज्यामुळे आपण बघतच असाल इकडे प्रत्येक वयोगटातील जे आपले लोक आहेत ती इकडे येऊन या रोषणाईचा आनंद घेत आहेत। तसंच आपले जे काही यंग क्राऊड आहे किंवा एक यूथ जनरेशन आहे ते पण त्यांचे फटाके येऊन इकडे फटाके वाजवत आहेत आणि एकंदरीत बघितलं तर एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे पनवेलमध्ये एक उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम हा इकडे केला जातोय।
आणि आमची सगळ्यांना हीच एक अपेक्षा आहे की सगळ्यांनी येऊन या गोष्टीचा आनंद घ्यावा. सोसायटी मित्रमंडळ पनवेल अध्यक्ष सुमितदादा झुंजारराव तसेच आमचे युवा नेते पल्लवी ठाकूर यांच्या संकल्पनेतनं साकार झालेला हा दीपोत्सव 4थ्या वर्षी पदार्पण करत आहे. दरवर्षी या ठिकाणी येणाऱ्या सर्व आबालवृद्ध असे सर्व लोक येत आहेत, आनंद घेत आहेत. मी तर म्हणेन ना, महाराष्ट्रात शिवाजी पार्क नंतर सगळ्यात जास्त रोषणाई जर कुठल्याही होत असेल तर या सोसायटीच्या ग्राउंडवर होत असेल. मी हे नक्कीच सांगू शकतो का सुमितदादा झुंजारराव व परेशदादा ठाकूर यांच्या नेतृत्वावर आम्हा कार्यकर्त्यांना त्यांच्या अंडर काम करायला खूप मजा येते. कारण की हे सगळं बघताना आम्हाला खूप आनंद होतो, कारण की आम्ही घेतलेल्या मेहनतीचं काहीतरी चीज होतं हे नक्कीच आम्हाला आनंददायी आहे. दरवर्षी आम्ही असेच सांस्कृतिक कार्यक्रम करत जाऊ. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सलोनी साखरे आहे. मी पनवेलवरूनच आली आहे आणि दरवेळेला मी MCCA सोसायटीमध्ये येत असते. होळीचा सण असेल किंवा कुठलाही सण असेल तरी मी MCCA सोसायटीला मोस्टली येतच असते, कारण इकडची सगळी रोषणाई वगैरे ही माझ्यासाठी खूप छान आहे. माझे फ्रेंड्स लोक देखील सगळे आम्ही येत असतो फोटोशूटसाठी. आज देखील मी एकदम साडी बिडी नेसून आली आहे इकडे फोटोशूटसाठी. सो मला इकडचं वातावरण पण खूप आवडतं. होळीला देखील आम्ही आवर्जून येतो, नवरात्रीला देखील आम्ही आवर्जून इथे येत असतो. कुठलाही सण असतो आम्ही MCCA सोसायटी काही सोडत नाही, आम्ही दरवेळेला इथे येतच असतो. थँक्यू. MCCA सोसायटी इथे दीपोत्सव जो साजरा होतोय तो खूपच रम्य असा आहे. सगळ्यांनी आनंद घेण्यासारखा आहे आणि मुळात जे ग्रुप आहेत ते सगळे एकत्र येऊन इथे छान आनंद उत्साहाने फटाके वाजवत आहेत. खूप छान रोषणाई केलेली आहे, डेकोरेशन, एंट्रन्स खूपच छान चालू आहे. सगळेजण आनंद घेत आहेत, फोटोशूट करत आहेत. असेच कार्यक्रम यांनी वरचेवर करत राहावेत हीच अपेक्षा, म्हणजे जेणेकरून सगळे ग्रुप एकत्र भेटत राहतील. फटाके उडवलेले आहेत, वाजवलेत का? आम्ही फुलबाजा, पाऊस, भुईचक्र, रॉकेट्स तुम्ही बघतायतच आजूबाजूला केवढे चालू आहेत. घरच्या आनंदात असं असतं की आपण निवडक लोक असतो, इथे येऊन आपण चार चौघांशी भेटतो, बोलतो आणि अनेक लोकांना फटाके उडवताना आनंदाने बघतो. माझं नाव आहान आहे. मी इथे येऊन मला खूप आनंद होतोय. मी सगळ्यांना फटाके फोडताना बघतोय आणि मी पण फटाके फोडले आणि इथे खूप आनंद येतोय आणि मी चाहतो की इथे अजून असेच इव्हेंट हो MCCA सोसायटीचे आणि असेच लोकांना फटाके फोडताना बघताना मजा करू आणि आपण स्वतः पण फटाके फोडू.